जय शिवराय भावा. IT जॉब घ्यायचं स्वरूप पूर्णपणे बदललंय. मी तुला या व्हिडिओमध्ये सांगेल, की भाई तुला करायचंय काय नेमकं एक्झॅक्टली. पूर्ण व्हिडिओ एकदम शांत पद्धतीने बघ आणि जर तू IT जॉबचं प्रिपरेशन करत असशील, तर भाई आज तारीख किती 16 जुलै 2026. स्वरूप पूर्णपणे बदललंय. कशाचं प्रिपरेशन करायचंय, काय प्रिपेअर करायचंय आणि कसं करायचंय? 3 क्वेश्चन, 3 डब्ल्यू आपण सॉल्व्ह करणार आहोत या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. पहिली गोष्ट IT जॉब घेणं एक 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी वेगळं होतं बरं का. सिच्युएशन पूर्णपणे वेगळी होती. पण आजकाल सिच्युएशन टफ झाले. थोडीशी टफ झाले म्हणायला काही प्रॉब्लेम नाही. कारण एआयमुळं थोडंसं मार्केट पण त्या ठिकाणी चेंज झालंय. एक्स्पेक्टेशन कंपनीच्या टोटली चेंज झाल्यात. पण पोरं जे करायला लागलेत ना रोडमॅप फॉलो, चुकीचा रोडमॅप फॉलो करायला लागलेत. त्यात तू पण जर असशील ना, तुला माझं सांगणं आहे, भाई रोडमॅप मी सांगतो ते फॉलो कर. ठीक आहे. तुझं डेलीचं शेड्यूल मी सांगतो ते फॉलो कर. येणाऱ्या 6 महिन्यात भाई फिट होऊन जाशील कुठेतरी 100%. ओके. आता गॅरंटी भाई मी कशाची देत नाही, ठीक आहे. बट जर तू फॉलो केलं कुठं ना कुठं तुला त्याचा फायदा और वी कॅन से इम्पॅक्ट, इफेक्ट, परिणाम जाणवेल. ठीक आहे. सुरू कर. काही पकड, जावा पकड, पायथन पकड, कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज पकड. अकॉर्डिंग युअर यू नो कॅपेबिलिटी. हा शब्द मला आठवत नव्हता, आठवला. कॅपेबिलिटी का म्हणत आहे माहिती आहे? पुरं म्हणजे म्हणतात की सर मी माझा भाऊ नाही का जावा केलं होतं, मी बी जावाच करतो ना. ऐ तुझी कॅपेबिलिटी काय आहे? जावा करायची कॅपेबिलिटी आहे का? जावा तुला डायजेस्ट होईल का? हे आधी समजून घ्या ना. जावाचे 5, 6, 10 सेशन बघा. जावा कसं वाटते कोड करून बघा. पूर्ण सेशन बघतात आणि सेशन बघून त्यांना वाटतं अरे हे जावा तर म्हणजे आहे का? अरे भाई पहिल्यांदा कोड करून बघ. कोड करत असताना तुला डिफिकल्टी लेव्हल किती वाटते आणि सेम 10 सेशन पायथनचे करून बघ. तिथं डिफिकल्टी लेव्हल कशी वाटते ते बघ. कारण दोन्ही लँग्वेजमध्ये जॉब्स आहेत मित्रांनो. ऑब्व्हियसली पायथनचं मार्केट थोडंसं हाय आहे जावापेक्षा. ओके, नाकारता येत नाही. मग तुला वाटलं की बाई पायथनकडे जायचं, जाऊ शकतो. जावामध्ये सुद्धा जॉब्स आहेत मित्रांनो. असं नाही की जावा डेड झालं, हे नाही बरं का. जावामध्ये सुद्धा खूप सारे जॉब्स मार्केटमध्ये सध्या अवेलेबल आहेत. मग तू तुझ्या कॅपेबिलिटीनुसार प्रोग्रामिंग लँग्वेज चूज कर. फक्त चूज करून भागत नाही बरं का. बघ आता काय काय करून भागत नाही मी ते सांगतो. प्रोग्रामिंग लँग्वेज चूज केल्यानंतर तुला पुढं भाई त्याची दररोज रिव्हिजन करायचे. मग तू कुठून ऑनलाईन कोर्स करतोय, ऑफलाईन करतोय, हे पण मॅटर करतं बरं का. आता ऑफलाईनमध्ये एवढा राडा झालाय का नाही. राडा म्हणजे पोरं जातात 50,000 हजार रुपये फीस देतात. पण आउटपुट मात्र त्यांच्या पत्रात काहीच पडत नाही. मला खूप सारे DM पोरांचे आले. सर 50,000, 30,000, 25,000 फीस भरली पण मला जावा काहीच येत नाही. तुमचे फ्रीचे व्हिडिओ बघतोय मी आणि जावा परत मी शिकतोय. म्हणजे फ्रीमधून जावा शिकत आहेत पोरं. आधी 50,000 फीस घालवली. तुम्हाला पण शिकायचं असेल तर आपला आदी आणि जावा, आदी आणि जावा 2.0, आदी आणि पायथन 3 चॅनल आहेत तुम्हाला. भाई जाऊन फ्रीमध्ये एन्जॉय करा क्वालिटी कॉन्टेंट. ओके. मग तुम्ही कुठून शिकताय हे सुद्धा मॅटर करतं. कारण भाई एज्युकेटर जो असतो ना शिकवणारा, तो पण खूप मॅटर करतो तुम्हाला या जर्नीमध्ये. त्यामुळं चांगला रिसोर्स शोधा. ओके. इवन माझा जर व्हिडिओ सापडला असेल तर आय थिंक तुम्ही आपले व्हिडिओज बघा. एकदा वाटतंय कसं, मग तुम्ही कंटिन्यू करू शकता आपले सुद्धा सेशन्स. ओके. त्यात काय म्हणजे दुमत नाहीये. मग तुम्ही शिकायला सुरू केलं. बघा फक्त शिकणं महत्त्वाचं नाही आहे. तुम्ही जर एखादं पायथन करत असाल, जावा करत असाल, दररोज सेशन करताय, भाई त्याची प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. प्रॅक्टिस कशी करायची मी सांगतो. आता जर सपोज आता तुम्ही माझं सेशन बघितलं, मी त्याच्यामध्ये सपोज 50 लाईनचा कोड केला असेल. 50 लाईनचा. मी फॉर एक्झाम्पल डेटा टाइप व्हेरिएबल हा टॉपिक शिकवत आहे. माझा 50 लाईनचा कोड झाला शिकवून तुम्हाला, की मी सांगितलं असं असतो व्हेरिएबल, असा डेटा टाइप असतो, एवढे डेटा टाइप असतात. तुम्हाला काय करायचं माहिती आहे का? XXX जायचं आहे. XXX. 2-4 वर्षापूर्वी बाई 1X मध्ये काम होत होतं. नाऊ XXX इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक गोष्टीमध्ये XXX. ट्रिपल जावा ना. ट्रिपल म्हणजे कळते सगळ्यांना. मी एकदा करतोय की नाही. माझा 50 लाईनचा कोड आहे. तुम्ही 50 गुणिले 3 दॅट इज 150 लाईनचा कोड तुम्ही लिहिणं एक्सपेक्टेड आहे भावा. त्यावेळेस तुझी अंडरस्टँडिंग एक टॉप क्वालिटीला जाईल. टॉप क्वालिटीला अंडरस्टँडिंग जाणं खूप गरजेचं आहे. कारण मार्केटमध्ये कॉम्पिटिशन खूप भरले भाई. तू जर म्हणत असेल सर तुम्ही दिले तेवढंच करतो की राव, ते नाही का काय होणार, तर याचा आन्सर आहे काहीच होणार नाही भाऊ. खरंच काय होणार नाही. कारण यार वॅकन्सी निघतात त्या ठिकाणी 5, अप्लाय करणारे 500,000 आहेत.
हे कळते तुला. त्यामुळे भाई टॉप बनायचं, तुला क्वालिटी पर्सन बनायचंय. क्वालिटी मॅटर करते की नाही मला सांग भाई. कंपनीला क्वालिटी लागते, क्वांटिटी नाही लागत. हे कळते. कंपनी क्वालिटीवाला बघते. आता 100 जण आले रिझ्यूम घेऊन, क्वालिटी कोणाकडे आहे, टॉप लेवलची कोडिंग कोण करतोय, लॉजिक बिल्डिंग कोणाकडे चांगली आहे, कोण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ऑब्विसली प्रत्येक कंपनी बघेल. इव्हन क्वालिटी प्रत्येक जण बघतो, कुठलाही बिझनेस असू द्या. क्वालिटी लागते. त्यामुळे क्वालिटी बिल्ड करायचं काम तुझं आहे आणि ती बिल्ड होणार आहे जास्तीत जास्त रिव्हिजन करून. ॲज अ बिगिनर स्टेजला तुला रिव्हिजन चांगल्या प्रकारे करायचे पाहिजे, एकदम टॉप लेवलला रिव्हिजन करायचे. तुला प्रोजेक्ट्स बिल्ड करायचे. प्रोजेक्ट बिल्ड करण्यासाठी हे रिव्हिजन खूप महत्त्वाचे. जे मी तुला सांगतोय, 50 लाईनचा कोड 150 लाईन झाला पाहिजे, त्याच दिवशी झाला पाहिजे. उद्या दुसरा टॉपिक पाहिजे, तिथं मी 100 लाईनचा कोड केला, 300 लाईन तुला कोड करायचा आहे. पुन्हा मी सपोज एखाद्या प्रोग्राममध्ये 500 लाईनचा कोड केला असेल, ट्राय टू बिल्ड 1500 लाईनचा कोड. फक्त कोड खरटपट्टी नाही बरं का. यू हॅव टू अंडरस्टँड ऑल्सो. समजून घेत करायचं. पोरं नाही तर सर झालं की काय, समजून घेऊन प्रत्येक गोष्ट करायची. प्रत्येक गोष्ट अंडरस्टँड होणं गरजेचं आहे. कारण प्रोग्रामिंग अंडरस्टँड झाली तरच कळते, नाहीतर नाही कळतंय. त्यामुळे मराठीमधून कोडिंग आधी आणि जावा शिवाय बाई कुठं जाणार तुम्ही. एक नंबर क्वालिटीमध्ये तुम्हाला आपले व्हिडिओज भेटतील मराठीमध्ये, ते पण डीपमध्ये एक्सप्लेनेशन, बेसिक सोप्या भाषेत. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, ठीक आहे सर मी चालू केलं, हे सगळं केलं मी, पुढं काय. पायथनमधून तुला खूप सारे करिअर ऑप्शन सापडतात. जसं की डेटा ॲनालिस्ट असेल, डेटा सायन्स असेल, AI इंजिनियर, ML इंजिनियर, क्लाउड इंजिनियर, खूप सारे ऑप्शन्स पुढे आहेत. मग पायथन नंतरचा जो सिलेबस आपला फ्रीमधला आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती येणार. सगळे येणार आहे. फ्रेमवर्क्स येणार आहे, डिजांगो असेल, फ्लास्क असेल, फास्ट API, एव्हरीथिंग इज कमिंग गाईज. सुरू कर. ओके. हे सुद्धा करत असताना गो इन द डेप्थ. प्रत्येक कॉन्सेप्ट खूप केअरफुलीने बघ, अंडरस्टँड करून घे, प्रोजेक्ट्स बिल्ड कर. मी परत ते सांगेन, जास्तीत जास्त प्रोजेक्ट्स बिल्ड कर. आणि इंटरव्ह्यूमध्ये ज्यावेळेस तू एक्सप्लेन करशील ना, देणं सांगून धड 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 धड. इथं प्रॉब्लेम येतो पोरांचा इंग्लिशचा आणि कम्युनिकेशनचा. हे याला तर आता म्हणजे ऑप्शनच नाही बरं का. यू हॅव टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश गाईज. कसं करायचं ते सुद्धा मी खूप साऱ्या व्हिडिओमधून सांगितलं, आता पण सांगतो. इंग्लिशसाठी बाई दररोज जे कॉन्सेप्ट शिकला ना, बोल ना, कॅमेरा चालू करून दे बोलून. डायरेक्ट बाई कॅमेरा चालू करायचा आणि डायरेक्ट सुरू करायचं. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन which is used to initialize the object. Constructor will call when we create the object of the class. म्हणजे ज्यावेळेस तू या कॉन्सेप्ट बोलशील ना, दररोज बोलायच्या, दररोज. आणि दुसरी गोष्ट, दररोज 5-5 पॉईंट काढायचे. हे कोणी सांगत नाही. 5-5 पॉईंट, व्हेरिएबलचे 5 पॉईंट, डेटा टाईपचे 5 पॉईंट, ऑपरेटरचे 5 पॉईंट लिहायचे दररोज. 1 तास स्पेशल याला द्यायचा, 1 तास स्पेशल कम्युनिकेशनला द्यायचा. दररोज व्हिडिओ बनवायचे छोटे छोटे. कुठं अपलोड नको करू, पण तुझ्या कम्युनिकेशनसाठी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. यानं कम्युनिकेशन तुझं इम्प्रूव्ह होईल. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, परत तू फ्रेमवर्क शिकला, पायथनमध्ये असेल, स्प्रिंगमध्ये असेल, जावामध्ये असेल, स्प्रिंग बूट, हायबरनेट, JDBC, पूर्ण ॲडव्हान्स लेवलचा टॉपिक सगळे कवर कर. आणि सोबत भाई हे करत असताना भाई लिंक्डइनवरती ॲक्टिव्ह टॉप लेवलला राहा. म्हणजे काय, दररोज लिंक्डइनवरती तुझी 1 किंवा 2 पोस्ट गेल्याच पाहिजे. मिनिमम 1 तरी गेली पाहिजे. मॅक्झिमम किती पोस्ट गेली. पोस्ट म्हणजे काय, तू केलेला कोड अपलोड कर, तू काढलेल्या नोट्स अपलोड कर, तू केलेले लॉजिक बिल्डिंगचे प्रोग्राम अपलोड कर. म्हणजे तुझ्या स्टडीविषयी तू केलेला व्हिडिओसुद्धा अपलोड करू शकतो. आय एम नॉट जोकिंग, लिटरली यू कॅन अपलोड एनिथिंग जे की तुझ्या स्टडी रिलेटेड आहे. एनिथिंग म्हणजे बाई फिरायला गेला अपलोड करशील, तसलं नाही करायचं. याने होईल काय माहिती आहे का बाई, रिक्रुटर्स आर वॉचिंग व्हॉट आर यू डुईंग. तू करतोय काय बघितलं जात आहे. वॉचिंग सगळ्यांचं आहे. त्यांना चांगला क्वालिटी पाहिजे. तुझी जर क्वालिटी दिसली त्यांना, तर भाई ते डायरेक्ट तुला मेसेज करतील, वी आर हायरिंग. त्यामुळं स्वतःला रिप्रेझेंट कर. जॉब्स आर देअर गाईज, बट क्वालिटी मॅटर्स. अगेन अँड अगेन आय एम रिपीटिंग. नाउ डेज व्हॉट हॅपनिंग, पुरं लाईक स्टुडंट्स आर सेइंग दॅट सर देर इज नो जॉब, बट गाईज क्वालिटी मॅटर्स अगेन अँड अगेन. आय एम सेइंग, डू यू हॅव क्वालिटी नॉलेज, डू यू हॅव क्वालिटी कम्युनिकेशन स्किल. आहे का हे सगळं बघा, एकदा स्वतःला विचारा. असेल डेफिनेटली देर विल बी द जॉब गाईज. तुमचे लिंक्डइनवर तुम्ही ॲक्टिव्ह आहात का, लिंक्डइनवरती तुम्ही कनेक्शन्स बनवत आहात का, हे खूप महत्त्वाचं आहे. बनवा कनेक्शन्स, हजारो कनेक्शन्स बनवा. कुठून ना कुठून तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी 100% भेटेल. ओके, हा माझा शब्द आहे. आणि दुसरी गोष्ट, हे करत असताना AIला मात्र विसरून जमणार नाही आहे. कारण एव्हरीथिंग नाउ डेज एव्हरीवेअर
ए आय म्हणजे प्रत्येकजण ऐकतोय एआयचा यूज इथं झाला, तिथं झाला, इथं होतोय, तिथं होतं. तुमच्या प्रोजेक्टमध्ये एआयचा यूज होणं गरजेचं आहे. तुम्ही कॉन्सेप्ट शिकताय, त्या कॉन्सेप्ट एआयच्या मदतीने शिकणं गरजेचं आहे. प्रोजेक्ट एआय इंटिग्रेशन करून बनवता आला पाहिजे. ओके. मग त्याच्यामध्ये तुम्ही कुठले एपीआय यूज करा एआयचे, ChatGPT असेल, क्लॉड असेल, खूप सारे ग्रॉक असेल, एआयचे टूल त्यांना तुमच्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करा. कसं करायचं, काय करायचं, आय एम गोइंग टू टीच. ओके. फॉलो करून ठेवा आपलं यूट्यूब चॅनल, इंस्टाग्रामला पण आपण आहोत, आदियान जावा. फॉलो करून ठेवा. आदियान पायथन पण आहे. एव्हरीथिंग इज फ्री फॉर यू गाईज. ओके. इव्हन आपले पेड सेशन्स पण असतात. इफ यू लाईक फ्री सेशन्स यू कॅन कम फॉर द पेड सेशन्स ऑल्सो गाईज. ओके. हे एवढं सगळं फॉलो करा पाहिजे. आणि भाई 6 महिन्यात रिझल्ट भेटणार हे केलं तर काही जण म्हणतील राव सर आम्ही 6 महिने केलं. नीट करायचे सगळं एकदम परफेक्ट. रिझल्ट भेटतो मित्रांनो. फळाची अपेक्षा करू नका. फळ भेटतं यार. लगे रहो एवढंच मी सांगेन. ठीक आहे. व्हिडिओमध्ये मी थांबतो. मी खूप दिवसातून व्हिडिओ आपला आज आला. ठीक आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या मित्राला जो 6 महिन्यात जॉब त्याला घ्यायचा आहे IT मध्ये.